बचपन में ही शादी कर दी गई। उम्र के 12 साल में एक ऐसी लड़की जहां से चली थी जिसके गांव में रास्ते तक नहीं थे। आज मुंबई शहर में उसके नाम से, उसकी कंपनी के नाम से 2 रोड है। जिसके पास में रहने के लिए घर नहीं था, लोगों के घर में रही हूँ मैं, गुजराती फैमिली के घर में रही हूँ, लेकिन मैं बिल्डर बन के आज मैं घर बेच रही हूँ। जिसने 2 रुपये रोज से काम स्टार्ट किया था, लेकिन आज 2000 करोड़ कंपनी की मैं मालकिन। तर म्हणजे जीवनामध्ये संकट सगळ्यांनाच येतात, पण म्हणतात ना, जो संकटावर मात करतो तोच मुकद्दर का सिकंदर। तर म्हणजे वाक्य फक्त पुरुषांना शोभतं असं नाही। तर आपण कहाणी ऐकूया कल्पना सरोजची। किमया केली तिने आपल्या आयुष्यामध्ये। मोठ्या मोठ्या व्यक्तींना जमणार नाही एवढं प्रचंड कर्तृत्व उभा केलंय एका दलित समाजात जन्मलेल्या विदर्भातल्या मुलीने। कल्पना सरोज विदर्भातल्या एका खेड्यात जन्मलेली, मागासवर्गीय समाजातली। मुलीचा जन्म वडिलांना वाटलं की आपलं ओझं लवकर हलकं करावं म्हणून 12व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं। नवऱ्याबरोबर नवीन संसाराची स्वप्न बघत ही कन्या आली मुंबईला, पण सासरच्यांनी तिचा प्रचंड छळ करायला सुरुवात केली, मारहाण केली, जखमा झाल्या, भयानक परिस्थिती निर्माण झाली। शेवटी ती पळून आपल्या गावाकडे गेली, पण गावातली हेटाळी तिची थांबली नाही। नवऱ्याला सोडून आली, सासरच्यांना सोडून आली। छळ चालूच होता, लोकांचा त्रास देणं चालूच होतं। काय करावं? सासरी मार खावा का माहेरी येऊन छळ सहन करावा? खूप अस्वस्थ, अपमानित ही कल्पना आपला जीवन संपवायचा विचार करत होती। घरात असलेल्या उंदीर मारायच्या औषधाच्या गोळ्या घेऊन, औषध घेऊन तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला। सुदैवाने मायाचं प्रेम करणाऱ्या मावशीने तिला बघितलं म्हणून दवाखान्यात नेलं, ती वाचली आणि जीवनाला एक कलाटणी मिळाली। आता जीवन ही संघर्ष गाथा नाही तर यशोगाथा करायचं तिने ठरवलं। समाजाला झुगारून द्यायचं ठरवलं। ती परत मुंबईला आली, मिळेल ती नोकरी स्वीकारली। छोट्या मोठ्या नोकऱ्या, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जसे मिळतील तसे कमवत ही कल्पना आपल्या कर्तृत्वाच्या भरारीसाठी सज्ज झाली। एका गारमेंट कंपनीमध्ये तिला किरकोळ नोकरी मिळाली होती। गारमेंट उद्योगामध्ये असलेलं प्रॉफिट, नफा बघून आपण स्वतः काय करावं ही तिच्या मनात प्रेरणा आली। सरकारकडे तिने अप्रोच केला, सरकारच्या मदतीने स्वतःची शिलाई मशीन घेतली। सरकारच्या योजना खूप असतात, शिलाई मशीन मागासवर्गीय महिलांना देण्याची खूप चांगली योजना बऱ्याच वर्षापासून चालू आहे। पण अशी एखादीच कल्पना जन्म देईल की जी कल्पनेच्या बाहेर जाऊन पराक्रम करते, तिचे नाव आहे कल्पना सरोज। टेलरिंगच्या व्यवसायामध्ये आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जम बसलेली कल्पना इथंच थांबत नाही। तिच्यातील उद्यमशीलता तिला नवीन नवीन गोष्टी करायला प्रवृत्त करत असते आणि जसे सहकार्य मिळतील तशा पद्धतीने ती नवीन फर्निचरच्या उद्योगामध्ये जाते। उत्तम फर्निचर अत्यंत माफक दरात विकण्याचा तिचा उद्योग खूप यशस्वी होतो। हळूहळू एक चांगली उद्योजिका, धडपडणारी तरुणी म्हणून तिची ओळख व्हायला लागते। त्याच वेळेस KS प्रोडक्शनच्या निर्मितीमध्ये तिच्या सहकाऱ्यांबरोबर ती खैरा लंजी ह्या पिक्चरची निर्मिती करते। यशस्वी उद्योगिका, प्रोडक्शन हाऊसची निर्माती म्हणून हळूहळू मुंबईमध्ये तिची ओळख आणि जम बसायला सुरुवात होते। पण तिच्या जीवनातला एक सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट येतो, ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कमानी ट्यूब्स ह्या कंपनीला पुनर्जीवित करायचा अधिकार कामगारांना मिळतो आणि सगळे कामगार आपल्या जवळची म्हणून कल्पना सरोजकडे येतात। पण कुठलंही ज्ञान नसताना, इंजिनिअरिंग नॉलेज नसताना, बिझनेसचं कुठलंही भांडवल नसताना, फक्त आत्मविश्वासावर, जिद्दीवर ही कल्पना सरोज त्या सगळ्या कामगारांबरोबर कमानी ट्यूब्स ह्या कंपनीचं पुनरुज्जीवन करायचं ठरवते, तेही मुंबईत। आणि तो तिच्या जीवनातला टर्निंग पॉइंट कमालीचा यशस्वी ठरतो। 500 कोटीपर्यंत टर्नओव्हर केलेली ही कंपनी अत्यंत चांगला प्रॉफिट द्यायला सुरुवात करते। गळात गेलेली कंपनी
प्रॉफिटमध्ये आणणारी महिला उद्योजिका अशी तिची ओळख होती. भारत सरकार आणि वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार तिला मिळायला सुरू होतात. महिला बँकेवर तिला तज्ज्ञ संचालक म्हणून घेतलं जातं. एक अत्यंत कमी शिकलेली जिद्दी तरुणीची ही संघर्षगाथा अशी खूप वेगळ्या दिशेने यशस्वी व्हायला लागते. आणि आता ती इथंच थांबत नाही. कम्युनिटीजवरच वेगवेगळ्या रिअल इस्टेटचे बिझनेस, बांधकामाचे, बिल्डरशिपचे आणि त्याबरोबर अनेक वेगवेगळ्या उद्योगामध्ये कल्पना सरोज हिमतीने पाय ठेवते आणि एकानंतर एक यश मिळवते. 2000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेली कल्पना सरोज हे मुंबईत नाही तर महाराष्ट्राचं एक भूषण आहे. महिलांसाठी एक आदर्श आहे. पुरुषांचे डोळे दिपवणारी कर्तृत्ववान कामगिरी तिने केलेली आहे. तर महिला पुरुष हा भेद विसरून सुद्धा उद्योजकता, उद्यमशीलता, प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष आणि जिद्द, मागं वळून बघायचं नाही, अन्यायाला सहन करायचं नाही, अन्यायाखाली दबून जायचं नाही, जीवनामध्ये कधीही आत्महत्येचा किंवा पराभवाचा, नैराश्याचा शिरकाव होऊ द्यायचा नाही, अशी जिद्द असलेली ही दलित मागासवर्गीय समाजातली एक 12-16 वर्षाची कन्या बघता बघता मुंबईला जायचं भारताला अभिमान वाटावे अशी होती. आईनं खूप छान कथा. तिच्याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला आपण जरूर भेट द्या. आपल्यालाही खूप अभिमान वाटेल. जात ही मुळात नसते, ती फक्त मीडियामध्ये आणि पुढाऱ्यांच्या डोक्यात असते. कर्तृत्ववान माणसाला न जातीचा अडसर असतो, न व्यक्तीचा अडसर असतो, न कशाचा अडसर असतो. प्रयत्ने यश निश्चित होते. यू हॅव टू फाईट, यू विल विन. यू हॅव टू वर्क हार्ड, यू विल गेन. येस, पीपल विल फॉलो यू हू वर्क्स हार्ड. आपण कल्पना सरोजला डोळ्यासमोर ठेवून आपल्या कल्पनेतला असा कुठला तरी उपक्रम चालू करूया, हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा. धन्यवाद.